महाड शहरातील नगरसेवकांच्या मागणीमुळे नगरपालिकेनं शहरातील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे। बुधवार दिनांक 25 मार्च रोजी सकाळपासून नगरपालिका प्रशासनानं अतिक्रमण हटवलं। मात्र या कारवाईमुळे गेली 70 वर्षांपासून शहराजवळ राहणाऱ्या रिसाडी समाजातील मागासवर्गीय चव्हाण कुटुंबाला बेघर व्हावं लागले। गेली अनेक वर्षांपासून आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी चव्हाण कुटुंब महाड शहरातील जिजाऊ माता उद्यानासमोर व्यवसाय करून आपलं वास्तव्य करत होते। मात्र अचानक बऱ्याच वर्षांनंतर नगरपालिकेनं अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतल्यामुळे अखेर चव्हाण कुटुंबाला बेघर व्हावं लागलं। याकरिता महाड येथील स्थानिक रहिवासी यांनी मागासवर्गीय चव्हाण कुटुंबाला राहण्यासाठी कुठेतरी नगरपालिका प्रशासनानं निवारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। अद्यापही चव्हाण कुटुंब त्याच ठिकाणी उघड्यावर पाल ठोकून राहत असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे। आम्हाला कुठेतरी छोटंसं झोपडं बांधून द्यावं अशी मागणी चव्हाण कुटुंबांकडून करण्यात आली आहे। नमस्कार, मी महाडच्या रहिवाशीच आहे। मी मानवतेच्या हिशोबाने इथे आलेली आहे, कुठल्या पक्षाकडून आलेली नाहीये। जे काय झालं ते योग्य झालेलं नाहीये, त्यांच्यावरती प्रॉब्लेम आलेला आहे, त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नगरपालिकेने करावी ही विनंती आहे। ते जे आज बरेच वर्ष तिथे राहिलेत त्यांना पर्याय म्हणून त्यांनी कुठेतरी त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी, घरकुल बांधून द्यावे। त्यांची एवढी परिस्थिती नाही की ते आत्ताच्या आत्ता तालुक्यात पण घेतील किंवा इथे जागा घेतील, एवढी त्यांची परिस्थिती नाहीये। त्यांचा उदरनिर्वाह फक्त जो रोजगार आज येतोय त्याच्यावरतीच त्यांचं भागलं जातं। तर पर्याय म्हणून त्यांना एक घरकुल द्यावं ही प्रामाणिक इच्छा आहे। नमस्कार, मी काल एक बातमी बघितली एक यूट्यूब चॅनलवरती की अत्यंत खूप वाईट होती, पण असो घटनेप्रमाणे कायद्याप्रमाणे कोणाला पुढे जाता येत नाही। तर मला यांचा फोन आला की दादा असं झालंय। मी त्यांना बोललो तू काळजी करू नकोस, नगरपालिकेला आपण एक विनंती करू की कुठे ना कुठेतरी एक बारकसं घरकुल बांधून द्या। कारण की जे ठराविक अधिकारी असेल की तुम्ही इथं सोडून जाते कुठे जाणार सांगा मला। हा देश सगळ्यांचा आहे, त्यांना पण अधिकार आहे, ते आज मानव आहेत। त्यांना कुठेतरी बारकसं एक छोटंसं घर बांधून देऊन त्यांचं ते पोट भरतील, कसे काय करतील। पण ह्या मुलाचं मी 8-10 दिवसामध्ये याचं मी MIDC त्याला मी काम बघणार आहे बस। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।